महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात, उद्या युती होते आहे. मराठी शेवटचं होते. महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात, उद्या युतीची घोषणा होते. तुम्ही कसं पाहता? लोकशाहीमध्ये सगळ्यांना युती आघाडी करण्याचा अधिकार आहे आणि तो प्रत्येकजण करत असतो. फक्त काही युत्या आणि आघाड्या खुर्चीसाठी असतात, काही सत्तेसाठी असतात. परंतु आमची युती विचारांची आहे, आमची युती विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाते. त्यामुळे फरक हा आहे की आमची महायुती जी आहे विकासाला प्राधान्य देणारी आहे, जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणारी आहे. आणि काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी खुर्चीसाठी एकत्र येत असतात. त्यामुळे मी आपल्याला सांगतो, या लोकशाहीत कोणी कोणाबरोबर जाऊ शकतो, परंतु मी महायुती म्हणून आपल्याला सांगतो, या महापालिकांच्या मुंबईसह 29 महापालिकांमध्ये महायुतीचाच भगवा, विकासाचा भगवा पडते. मराठी माणूस सुज्ञ आहे. या मराठी माणसाला मुंबई बाहेर हाकलण्याचं काम कोणी केलं? मुंबईकर मुंबई बाहेर जाण्याचं काम, घालवण्याचं काम कोणी केलं? गेले अनेक वर्ष मुंबईमध्ये कुणाची सत्ता होती? आणि म्हणून मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर, जो वसई, विरार, नाला सोपारा, इकडे अंबरनाथ, बदलापूर, वांगणीला गेलेला मुंबईकर, या मुंबईकरांना आम्ही पुन्हा मुंबईत आणणार आहोत. त्यासाठी आम्ही या येत्या अधिवेशनात निर्णय घेतले. 20,000 इमारतींचा ओशीचा निर्णय घेतला, पागडी मुक्त मुंबईचा निर्णय घेतला, फणेल झोनमधल्या डेव्हलपमेंटचा निर्णय घेतला, रिडेव्हलपमेंटचा निर्णय घेतला. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये, या मुंबईमध्ये जे निर्णय आतापर्यंतच्या इतिहासात कधी घेतले नव्हते, ते निर्णय आमच्या सरकारने घेतलेले आहेत. लोकांना हक्काचं घर मिळालं पाहिजे, कधी कोणी विचार केला? लोकांना बेघर करण्याचं काम, लोकांना मुंबई बाहेर जाण्याला म्हणजे वेळ जी आली ती मजबूर केलं, ते कुणामुळे? ही जनता सुज्ञ आहे. आणि म्हणून मुंबईकर काम करणाऱ्याच्या मागे उभा राहील. मुंबईकर गिरणी कामगार असेल, डबेवाला असेल, माताडी असेल, मुंबईतला प्रत्येक चाळकरी असेल, मुंबईतला गिरणी कामगार असेल, या सर्वांना घरं देण्याचं काम आमचं सरकार करेल. BDD चाळीसारखा निर्णय आम्ही घेतला आणि म्हणून मुंबईतल्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं वचन आम्ही दिलेलं आहे आणि ते आम्ही पूर्ण करणार. मुंबईतले सगळे रस्ते काँक्रीटचे करणार, मुंबई खड्डेमुक्त करणार, मुंबई भ्रष्टाचार मुक्त करणार, मुंबईचं प्रदूषण कमी करणार. STP सिवरेज ट्रीटमेंट प्लांट, जे प्रदूषित पाणी समुद्रात सोडतात, ते आम्ही काम चालू केलं आहे. ज्या थांबवलेल्या मेट्रोचं काम आम्ही सुरू केलं आहे. अनेक कामं आम्ही सुरू केलेली आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्याचं काम आम्ही करतो. या निवडणूक निकालानंतर जे रोज उठून तुमच्यावर सकाळ संध्याकाळ टीका करतात, त्यांना काही सल्ला? सुबुद्धी. मला जेवढ्या शिव्या, शाप, टोमणे, जेवढे लोक टोमणे सेना मारेल, तेवढी जनता माझ्यासोबत राहील. आणि महाराष्ट्रातली जनता, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ सगळे जे आहेत ते माझ्यासोबत आहेत. तोपर्यंत मला कसलीही चिंता नाही. महायुती म्हणून आम्ही लढणार, महायुती म्हणून आम्ही जिंकणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.